अमरावती शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तर गाडगेनगर पोलीस स्टेशनला नवे ठाणेदार मिळाले आहेत आणि त्यांनी पदभार स्वीकारताच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत सविस्तर माहिती पाहूया. अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारपदी अतुल कुमार वर यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी गाडगेनगरचे प्रभारी ठाणेदार असलेले दिनेश दहातोंडे यांची आता नांदगावपेठ पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे. सिटी न्यूजशी बोलताना नवनियुक्त ठाणेदार अतुल कुमार वर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुंडगिरी करणाऱ्या आणि असामाजिक कृत्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही. अशा तत्वांना कायदेशीर कारवाईसोबतच वैयक्तिक धडा शिकवला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. नुकतीच अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त ठाणेदार म्हणून अतुल बर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सीपी अरविंद चावडिया यांनी 14 ठिकाणी विविध अधिकाऱ्यांच्या वेगळ्या ठिकाणी बदल्या केलेल्या आहे. यामध्ये गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार इथे दहातोंडे म्हणून प्रभारी ठाणेदार होते, त्यांना नांदगावपेठ देण्यात आलं असून अतुल बर यांना गाडगेनगर पोलीस स्टेशन देण्यात आलं. एकूणच सर, गाडगेनगर पोलीस स्टेशनची जी हद्द आहे आणि या क्षेत्रामध्ये आपण म्हणजे आपली नियुक्ती झाल्यानंतर काय विशेष मी तसं या शहरात 2010 मध्ये PSI म्हणून सुरुवात केली आहे आणि या शहरात प्रोफेशन माझं झालेलं आहे. PSI असताना या शहरात होतो, API असताना या शहरात होतो. या शहराचा मला जवळपास 10 ते 12 वर्षाचा अनुभव आहे आणि हा अनुभव लक्षात घेताच माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी मला ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि मोठी जबाबदारी आहे. आयुक्तालयामधील सगळ्यात मोठं पोलीस स्टेशन गाडगेनगर पोलीस स्टेशन म्हणलं जातं आणि त्याला क्राईम रेट पण खूप जास्त असतो. एक भाग 1 ते 5 चे गुन्हे किंवा 6 गुन्हे, दारूबंदीचे गुन्हे, स्पेशली इथं आता एवढ्यात घरफोडीचे किंवा प्रॉपर्टी ऑफेन्सेस म्हणतो आपण, ते वाढत चाललेले आहे. शरीराविरुद्धचे गुन्हे आहेत. मागच्या काही महिन्यात आपण बघितलं असेल, काही ठिकाणी खून झालेला आहे, काही ठिकाणी 306 सुद्धा दाखल झालेले आहेत. आणि मी एवढं सांगू इच्छुक आता की मला शहराचा बऱ्यापैकी अनुभव आहे. मी काल परवा पेट्रोलिंग केली आणि मी स्वतः पेट्रोलिंगमध्ये फिरतो पण आहे. आणि जिथे जिथे मला कुठेतरी वाटेल की एखादी व्यक्ती, अनवॉन्टेड व्यक्ती आहे, तो इतर ठिकाणचा आहे आणि त्याचं प्रेझेन्स आमच्या एरियात आहे आणि त्याच्याकडे काही सबळ कारण नाही आमच्या इथं प्रेझेन्स राहण्याचं, त्याच्यावर तुम्ही कठोर कारवाई घेईल आणि कायदेशीर कारवाई तर करेलच आणि त्याला माझ्या भाषेत पण नोंद देणार. सर, काय म्हणणार की ज्यामुळे सोशल मीडियावर जो क्रेज सुरू आहे, इंस्टाग्रामवर म्हणा, फेसबुकला म्हणा, यामुळे जे किशोरवयीन मुलं आहे यामध्ये गुंडतत्व आणि काहीतरी ग्रुप गँगवॉर सारखी घटना होती, त्याच्यामुळे नवसारीमध्ये सुद्धा हत्याकांड आता नुकतंच झालेलं आहे. यावर काय? बघा, सोशल मीडियामुळे काय होतंय, आता बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतोय काही ग्रुप आहेत, त्या ग्रुपमध्ये भाईगिरी, असे चाकूचे सिम्बॉल्स वगैरे असं असतात आणि जे किशोरवयीन मुलं आहे ना त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊ लागले. त्यांना ऍक्च्युअली समुपदेशाची गरज आहे, त्यांना काउन्सिल करण्याची गरज आहे. आणि हे जे मुलं आहेत ना, किशोरवयीन मुलं, यांना स्वतःच कळत नाही की आपण काय करतोय. त्यांना स्वतःच्या करिअरची भीती नाही आहे. त्याच्या वागण्यामुळे त्याच्या नातेवाईकावर किंवा त्याच्या आप्तसंबंधीवर काय परिणाम होऊ शकतात त्याची त्याला कल्पना नाही आहे. मी पॅरेंट्सला त्यांच्या एक आवाहन करेल की तुम्ही घरातच तुमच्या मुलांना या बाबतीत अवगत करून द्या, कारण की आमच्या ताब्यात जर मिळाला तर आम्ही नियमित जी रेग्युलर कारवाई असते, कायदेशीर कारवाई करूच आणि मी स्वतःच्या भाषेमध्ये पण त्यांना समजू. मग तो किशोरवयीन असो की मग त्याच्यापेक्षा मोठा असो, तर भाईगिरी करणं या शहरात तरी सध्या माननीय पोलीस आयुक्त साहेब टॉलरेट करणार नाहीतच. आणि दुसरी गोष्ट आहे की काही पोरं जे चाकू घेऊन फिरतात, छोटे मोठे चाकू घेऊन फिरतात, सोशल मीडियावर दाखवतात की चायना चाकू वगैरे, की माझा भाई व्हायचा वैसा, तो चाकू सापडला की त्याच्यावर 100% पोलीस कारवाई होणार. मग त्यांनी तो चाकू पेन्सिल शिलण्यासाठी जरी घेतला असेल, कुठल्याही कारणासाठी जरी घेतला असेल, त्याच्या कारवाई होणार. एकूणच साहेब, आपल्या क्षेत्रामध्ये जे म्हणजे अवैध दारूचे व्यवसाय म्हणा किंवा अजून जे अवैध जे म्हणजे वरलीचा व्यवसाय म्हणा आणि काहीतरी म्हणजे ऑनलाईनचे व्यवसायाचे अवैध चालू आहे, यावर मी आमच्या आल्याच DP पाटीलला, तिन्ही DP पाटीलना बोलवलं. तिन्ही DP पाटीलना मी दम भरला की ते तुमचा म्हणजे पोलिसांचं कामच आहे, जिथे जिथे अवैध धंदे चालत आहेत त्याच्यावर प्रिव्हेंट करणं आणि ते समोर नष्ट करणं, हे आमचं कामच आहे आणि हे आम्ही करतोय. आता 3 दिवसाची चार्ज घेतलेला मी स्वतः आता ड्राईव्ह काढणार, मी स्वतः प्रत्येक ठिकाणी घुसणार आणि ते चेक करून त्याच्यावर आळा घालणार. गुंडगिरी वाढणार नाही, असामाजिक तत्वांचा जे तांडव आहे ते वाढणार नाही आणि शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी आपले काय प्रयत्न आहेत? हे बघा, माझ्या ज्युरिडिक्शनमध्ये मॅक्झिमम महाविद्यालय आहेत. इथे बऱ्याचशा मुली, बऱ्याचशा महिला शिक्षणाकरता बाहेरून आलेल्या आहेत आणि साहजिकच या परिसरामध्ये बाहेरून येणाऱ्या टोळक्यांची संख्या वाढणारच आहे.
तर त्यांना मी आता एक सूचना करतोय, जे बाहेरून माझ्या दृष्टीच्या बाहेरून इथे येतात कुठल्या तरी कारणासाठी, महिलांचा पाठलाग करण्यासाठी म्हणा किंवा काही मुलींचा पाठलाग करण्यासाठी म्हणा, त्यांना मी सज्जड दम देतो. जर सक्षम कारणाशिवाय माझ्या jurisdiction मध्ये कोणी जर भाईगिरी करण्याचा प्रयत्न केला किंवा कुठल्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला कायदेशीर कारवाईनी जे काय कारवाई करायची ते करेलच, पण मी वैयक्तिक त्याला धडा शिकवणार हे निश्चितच. साहेब, हा जास्तीत जास्त महाविद्यालयीन एरिया आहे, जास्तीत जास्त ग्रामीण भागातील मुली शिक्षणासाठी या क्षेत्रामध्ये येतात. जे जिथं ते राहतात तिथचे जे घरमालक आहेत ते पोलिसांना सूचना नाही देत, त्यांच्याकडे त्यांची माहिती नाही राहते. तर या अशा घरमालकांना आपल्या काय सूचना? घरमालकांना पण हे म्हणतो की हे मॅन्डेटरीच आहे, हे संपूर्ण देशात चालतं. जर तुमच्याकडे कोणी भाडेकरू येतं, त्या भाडेकरूंची माहिती तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला दिली पाहिजे. त्या भाडेकरूची इत्तमभूत माहिती म्हणजे जसं आधार कार्ड, त्याचे काही पुरावे असतील तर ते घेतलेच पाहिजेत आणि स्वतःजवळ ठेवून ते पोलीस स्टेशनला सुद्धा सादर केले पाहिजेत. जेणेकरून काय होतं, एखाद्या वेळेस गुन्हा घडला तर आम्हाला ते सोपं जातं डिटेक्ट करायला. तर भाडेकरून बघते मी सांगणार आता की जे कोणी घरमालक आहे त्यांनी स्वतः आमच्याकडे यावं आणि भाडेकरूची संपूर्ण माहिती आमच्या इथे येऊन दाखल करावी. शेवटचा प्रश्न सर, गाठीनगरमध्ये जे नुकताच आकांक्षा हत्याकांड झालेला आहे त्या संदर्भात आपण 2 आरोपी सुद्धा अटक केलेले आहे, प्रतीक हिवसे आणि प्रथमेश अडाव म्हणून. आणि या घटने संदर्भात आपण सुद्धा अभ्यास केला का? काय याच्यामध्ये कुठपर्यंत तपास पोहोचला? बघा, प्रतीक हिवसेला आणि अनिकेतला अटक केलेली आहे, प्रथमेशला अटक केलेली आहे आणि हा तपास PI आमचे वाटोरे साहेब करत आहेत आणि गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला म्हणून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आता ते आरोपीच्या विरुद्ध जे काही महत्तम पुरावे आहेत ते गोळा करणं सुद्धा चालू आहे आणि आमचा प्रयत्न हाच राहील की आकांक्षाच्या दोन्ही आरोपींना महत्तम शिक्षा न्यायालयातून मिळवून देऊ. एकूणच आपल्यासोबत होते अतुल बरसाहेब आणि या गाडगेनगर पोलीस स्टेशनची जबाबदारी आता त्यांनी स्वीकारलेली आहे. आणि विशेष म्हणजे गुंड तत्वांना इशारा सुद्धा केला की त्यांच्या क्षेत्रामध्ये गुंडगिरी करण्यात जर आढळले तर त्यांना निश्चितच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, कायदेशीर कारवाई त्यांच्यावर होणार, या प्रकारची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. या गाडगेनगर क्षेत्रामध्ये राहणाऱ्या महाविद्यालयीन मुलींची सुरक्षेची जबाबदारी माझी आहे हे समजून जर कोणीही मुलींची छेड काढली तर त्याला सुद्धा वैयक्तिक धडा शिकवणार, या प्रकारचा इशारा सुद्धा दिला आहे. मी कॅमेरा पर्सन मोहन सावंत, नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अमरावती. तर एकंदरीत गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या नव्या ठाणेदारांनी गुन्हेगारी आणि असामाजिक तत्वांविरोधात एक मजबूत आघाडी उघडण्याचे दिशेने वाटचाल करत आहेत. त्यांच्या या कठोर भूमिकेवर परिसरात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहेत. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज.